या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब आणि तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही व भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरी भेटलेली माणसे. आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. काम करा, मदत करा, पण कधीच मोठेपणा बाळगू नका. स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण वादळामध्ये मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र घट्ट टिकून राहतं. अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावानेही नाती जन्मभर टिकून राहतात. नाव आणि ओळख ही छोटी असली तरी चालेल, पण फक्त ती स्वतःच्या हिमतीवर असली पाहिजे. भलेही यशस्वी होण्याची खात्री नसेल, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप भावुक बनवून जाते, ती म्हणजे हिमतीने हारा पण कधी हिंमत हारू नका. नेहमी नवीन काहीतरी शिकण्याची तयारी ठेवा, ते तुम्हालाच उपयोगी पडेल. मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य शोभून दिसतो. मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं, पण घामाच्या धारांनी कर्तृत्व सिद्ध होतं. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. नदीचा उगम हा छोटा असतो, पण ती पुढे जाऊन जीवदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येते. नावासाठी काम करू नका, कामासाठी काम करा, कारण जे कामासाठी काम करतात त्यांचेच नाव लौकिक होते. अगोदर कामावरून नाव होते आणि नंतर नावावरून काम होते. ध्येय असे पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा तुमची चर्चा जास्त झाली पाहिजे. जे प्रयत्न करतील त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही. माझ्यासाठी बनणे म्हणजे कुठेतरी पोहोचणे किंवा विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे नाही. मी त्याऐवजी पुढे गती, उत्क्रांत होण्याचे साधन, चांगल्या आत्म्याकडे सतत पोहोचण्याचा मार्ग म्हणून पाहतो. प्रवास संपत नाही. आयुष्यात असे सर्व ट्विस्ट आणि वळणे आहेत. तुम्हाला घट्ट धरून राहावे लागेल आणि तुम्ही निघून जा. यश हे अंतिम नसते, अपयश घातक नसते. पुढे चालू ठेवणे हे धैर्य आहे. तुम्ही तुमचे स्वतःचे जीवन परिभाषित करा, इतरांना तुमची स्क्रिप्ट लिहू देऊ नका. तुमचा चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा आणि सावल्या तुमच्या मागे पडतील. तुम्हाला नेहमी योजनेची गरज नसते. काही वेळा तुम्हाला फक्त श्वास घेण्याची, विश्वास ठेवण्याची. जाऊ द्या आणि काय होते ते पहा. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर अशक्य असे काही राहत नाही. जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. अक्षरांच्या ओळखीसारखी माणसांची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक समजतात. आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात. फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात. खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते. कुठल्याही रंगात मिसळले तर दरवेळी नवीन रंग देतात, पण जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही. आहे असे सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने ऐकत नाही, आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो. स्वप्न थांबली की आयुष्य थांबते. विश्वास उडाला की आशा संपते. काळजी घेणे सोडलं की प्रेम संपते. म्हणून स्वप्न पहा, विश्वास ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ज्याचे नाव आहे आत्मबल. आयुष्यात नेहमी आनंदात जगायचं, कारण ते किती बाकी आहे हे कोणालाच माहीत नसते. लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही, तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं मिळणं महत्त्वाचं आहे. दुसऱ्याचं मन दुखावून मिळालेलं सुख कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम
या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही.